पैसे देणारे. बाई नाही तर काही नाही. म्हणून मला आता विषयाला म्हणून सांगते, खरं सांगू, घरात 2 लेकरं असतात, मुलगी आणि मुलगा. बायकोला न्याय नक्की मिळावा, 7-12 तर खात्रीने मिळावा. आणि ते सुरू झाली, आता कलम सुरू झालं. कारण कल्पना करा, आपण जगतो दररोज, घरामध्ये 2 मुलं असतात, हम दो हमारे दो, मुलगी आणि मुलगा. आई पहिलं काम पोराला सांगते, बेटा पाहुणे आले, तुझा बाप घरी नाही, 1 रुपयाचं दूध घेऊन ये. पोरग पटकन जातं का? आठवतं का तुम्हाला तुम्ही पटकन गेलेले? नाही जात. ते एक करते, दणादणा पाया पडते, घसरलेली चड्डी वर सरकवते, आडव्या हाताने नाक पुसते आणि आईला सांगते मी नाही जात जा. तरी आई सांगते अरे शेंगदाणे दिल, गुळ दिल, जा रे बेटा. त्यावेळेस ती आई काय करते माहिती, तोंडावर हात फिरवून सांगते जा रे. एवढे प्रलोभनं दिल्यानंतर ते कार्ट जाते. आणि जाताना कसं जाते माहिती, डाव्या हातात ग्लास घेते, उजव्या हातात रुपया घेते, 1च रुपया असतो. आणि त्या पाहुण्यांकडे डोळे काढून बघते आणि पाहुण्यांकडे बघत बघत ठाण ठाण ग्लास ठोकतच जाते कार्ट. ते पाहुण्यांना सांगते दूध आणतो लेको, दम धरा, पाहुणे आलात ना. हे पोरग, फरक बघा, हे पोरग. पोरीला सांगा बरं, वेळ आहे ना आपल्याला, संपला नाही ना, भरपूर आहे, भरपूर आहे. तुम्ही थकला नाही ना. पोरीला सांगा बघा, फरक बघा. पोरीला सांगा बेटा 1 रुपयाचं दूध घेऊन ये बाळ. ती काय करते माहिती आहे, लक्षात घ्या मी बोललेलं. ती एक नजर आईकडे पाहते, नजरेने सांगते काळजी करू नको, घेऊन येते, न बोलता. ती डाव्या हातात कच्चा रुपया पकडते, तिला माहित असते हरवला तर 2रा रुपया आईकडे नाही, बाप घरी नाही. देवानी कशी उपजत बुद्धी दिली तिला बघा. म्हणून बाई नाही तर काही नाही. ती उजव्या हातात ग्लास घेते, पाहुण्यांकडे हळूच बघते, खाली मान घालते आणि पाहुण्यांच्या समोरून दुधाला जाताना फाटक्या फ्रॉकमध्ये ग्लास झाकून नेते. पाहुण्याच्या बापालाही ग्लास दिसू देत नाही, आपल्या बापाच्या घरी दूध नाही. फाटक्या फ्रॉकमध्ये ग्लास झाकून नेते, म्हणजे त्या पाहुण्यांना कळतच नाही ही दुधाला गेली. दूध घेऊन हळूच आईच्या हातात देते. म्हणून लक्षात घ्या, बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकायसाठी स्त्रीचा जन्म आहे बाबा.